पंच सामना का थांबलाय? चला घाई असू द्या मित्रांनो. चला पुन्हा एकदा आपण एका जखमी शेरला बघणार आहोत लढताना. एका जखमी वाघाला त्या ठिकाणी लढताना पाहायला मिळणार आहेत. साईनाथ पष्टे ज्याच्या हाताला दुखापत झाली आहे तरी देखील म्हणतोय की मी थांबणार नाहीये. एक निर्णायक सामना आहे. मग तिथे माझ्याकडनं धावा आपल्या संघाला गरज आहे. मग तिथे मी का मागे पडू. चला सुरुवात करण्याकरता पहिलं षटक हाताळणी करण्याकरता गोलंदाज झालाय मार्गपटलावरती. चला ऋषी येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती बघू शकाल. एसपी किंग कडनं सुरुवात करण्याकरता पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळतोय. चला आपण फिल्डिंग सजून घ्या बॅटर्स. चला काही करा आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झाली पाहिजेत. 2 षटक 10 मिनिटाचा अवधी आहे. चला सुरुवात होते सामन्याला. पहिला बॉल साईनाथ पष्टे खेळण्याकरिता सज्ज झालेत. ऋषी असतील. पहिला बॉल हवेमध्ये टोटवलाय. चेंडून उंचळी घेतली आहे. झेल होईल का पावा लागणार आहे. झेल झालाय. वाह काय दर्जेदार झेल झालाय. आपल्याला साईनाथ पष्टेला बघायला तर खूप मोठी दुखापत झाली परंतु चेंडू चांगला टोटवलाय. आपल्याला विकेट आली आहे. पराग पाटील योगेश पाटील यांच्याकडनं विशाल दिनकर करिता प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे दोन्ही या ठिकाणी बक्षीस दाते आहेत. मग त्यांच्याकडनं विशालनं जर एक षटकार ठोकला तर मग 200 रुपये तुम्हाला पोहोच होतील. 2 षटकार ठोका 400 रुपये पोहोच होतील. धन्यवाद. मग 50-50 सर वाटून घेतले असते ते नाही का. अशी संधी बिंदी काय नाही. ओके ठीक आहे. चला आपण सामना चालू करूयात. पहिल्या चेंडूवर ऋषीला एक महत्वाचा बॅटर तो परतीचा प्रवास करण्याकरिता तेवढी मदत झाली आहे. 2 खेळाडूंना तिथे कॉम्पिटिशन करत असताना झेल घेतलाय. दुसरा बॉल टाकत असताना ऋषीचा एक दर्जेदार बॉल. चांगला खेळ सध्या तर घडताना पाहायला मिळतोय. चला पुढच्या टीमचा आहे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. टॉस का बॉक्स मध्ये दोन्ही संघ रेडी राहा. दादू काणू स्पोर्ट्स संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये शिवान शिलेमान दोन्ही संघ रेडी राहा. यावेळेला फटका चांगला सजवलाय परंतु अरुण पष्टे त्या ठिकाणी उपस्थित. चेंडू लागलाय तारेला. आता डेड बॉल होईल. झेल झाला असता. एक महत्वाचा बॅटर देखील आउट झाला असता. अरुण पष्टे त्या ठिकाणी होते. त्यांच्याकडनं चुकी कदाचित होत नाहीये सहजा परंतु या ठिकाणी बॅड लक. चला डेड बॉल घोषित केला पंचांना. चला पुढचा बॉल टाकण्याकरता सज्ज होतील पुन्हा एकदा. ऋषीला बघणार आहोत. तिथे बॅटिंग स्टांड वरती आहे नवीन नौका बॅट्समॅन हितेंद्रला. शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला टोटवलाय. चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं चाललाय परंतु थोडीशी आउटफील्ड थोडी खराब आहे. चेंडू थांबेल. 2 धाबा पूर्ण होतील. या 2 धाबांना घडा पुढे सरकेल धाव फलक. खातं ओपन झालाय आणि या 2 धाबांना कल्पेश शेळके यांच्याकडून बक्षीस आलाय. हितेंद्र जर षटकार ठोकला तर 100 रुपये आहे. यावेळेला स्क्वेअर लेग साइडला चांगला फटका मारला जातोय. स्क्वेअर लेग साइडला
खूप जास्त ट्रॅव्हलिंग करावं लागलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव विशाल दिनकर खूप फास्ट आहेत, पूर्ण करतायत. 3 धावांचा देखील मनसुबा इथे पूर्ण केला जाईल. 3 धावांनंतर धाव फलक फलकावरती आहे. 5 ऑन स्कोर बोर्ड. टीम तनिष इलेव्हन संघ 5 धावा. जर कल्पेश शेळके यांच्याकडून देखील बक्षीस आले 100 रुपयाचं. जेव्हा विकेट ऋषी मिळवेल 100 रुपयाचं बक्षीस असेल. यावेळेला चेंडू थोडासा खोलवर टप्प्यात राहिला आहे, परंतु डॉट बॉल. ऋषीनं चांगला चेंडू आणि चांगला कमबॅक करण्याचा मनसुबा केला. जेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्ले असतं ना, तेव्हा हाणामारीचं षटक सातत्यानं बॅटिंगच्या साईडनं असतं, परंतु आपण या ठिकाणी थोडंसं गणित वेगळं पाहायला मिळतंय. ऋषी चांगले चेंडू वाटाळतोय आणि फटका एकही खर्च करत नाही. या विशाल दिनकर आहे, थोडासा सांभाळून खेळ करावा लागणार आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडूला टोटावला आहे, कव्हर आहे त्या ठिकाणी. फेक डायरेक्टली हिट करण्याचा मनसुबा. डॉट बॉल. आणि या षटक संपेल पहिलं, जिथे ऋषीनं पहिलं षटक समाप्त केलंय. 5 धावा फलकावरती. चला 5 धावांचं षटक ऋषीने खर्च केला. लगेच संतोषला बघणार आहोत. चला लवकरात लवकर घाई करा. चला मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. आजच्या दिवसामधून आपल्याला अनेक सामने खेळवायचे आहेत. घाई करत चला. सूर्यदेवता आपल्या घरी निघून जाण्याकरता थोडीशी घाईमध्ये आहात, कारण आता इथून सूर्यदेवता थांबणार नाही आहे. आपल्याकरिता बॅड लाईटचा सामना निश्चित रूपाने इथे आपल्या डोळ्यासमोर अंधार थाकणार आहे आणि अंधारामध्ये आपल्याला चेंडू देखील दिसणार नाही आहेत, म्हणून आपल्याला तेवढी घाई करायची आहे. चला स्पीडअप करत राहा. चला 2 कर्णधारांना विनंती करतोय. दादू कोण स्पोर्ट्स आणि त्याच्या विपक्षामध्ये जे नुकताच विजयी झाले शिवांश इलेव्हन, दोन्ही संघाचे कर्णधार. यावेळेला चेंडूला लाभ केलाय, हवेमध्ये बॉल झेल होईल का पाहावं लागते. 2 खेळाडू आणि 2 खेळाडू असताना ऋषीनं मारलं, चेंडूला सांभाळलाय, झेल होतोय. खेळाडू बाद. बॅक टू बॉल. चला नवीन बॅट्समन येतोय बॅटिंग करण्याकरता. बॅटिंग स्ट्रांसवर जायचं आहे. संतोषला पहिल्या चेंडूवर गडी मिळतोय. विकेट त्यांनी मिळवले. पुढचा बॅट्समन सनी येतोय. इथून आता विशाल दिनकरची साथ द्यावी लागणार आहे त्याला. मग विशाल दिनकर एक मातब्बर खेळाडू आहे ना, मग त्याला त्याची साथ देणं खूप गरजेचं आहे. पुढचा बॉल. पायामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला 1 धाव कंप्लीट. एका धावेवर समाधान मानावं लागतंय, कारण विशाल दिनकर आहे तिथे रिस्की धाव घेणं पसंत करत नाहीये. मग एक धाव तेवढी आपल्या संघाकरिता महत्वाची ठरेल. जो संघ इथे विजय होईल त्या संघाला डायरेक्टली फायनलचं तिकीट मिळणार आहे. चला पुढचा बॉल. संतोषला हाताळताना पाहणार आहोत. संतोष काही करायची आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा चांगला मारा गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, तो पूर्ण डायरेक्टली हिट होण्याचा मनसुबा, परंतु पुन्हा एकदा तिसरी धाव येईल का? ती होते पूर्ण. 3 धावा होत आहेत. या 3 धावांच्या बढतीनंतर धाव फलक 9 लागले. षटक क्रमांक 2 बघतोय आपण. 3 चेंडूंचा खेळ झालाय. या 3 चेंडूमध्ये संतोष गमावतो 4 धावा. मग इथून अजून काही 3 चेंडूंचा खेळ जो बाकी असेल, चांगला फटका बघायला मिळेल का? एखादा मोठा फटका जो स्ट्रोक पाहायला मिळेल का एखाद्या बॅटिंगच्या? यावेळेला आता चेंडू उचली घेत असताना थोडासा खोलवर टप्प्यात राहिला. विशाल दिनकरला आउट करण्याचा मनसुबा, तो पूर्ण होईल का? पंचांकडे दाद मागितले जाते संतोषच्या माध्यमातून, परंतु फलंदाज सेफ झोनवर पोहोचलेत. 1 धाव, 1 चोरटी धाव जे आपल्या खात्यामध्ये टाकली जातील. थोडंसं विकेट किपर करणं फंबलिंग पाहायला मिळते आणि मग एक लेग बिफोरची धाव ती आपल्याला मिळते. 1 धावेनं धावत संख्या पुढे जाईल. धावत संख्या फलकावरती आहे 11 11. एक 10 धावा फलकावरती आहेत. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न. फटका चांगला आहे, परंतु तिथे दुसरी धाव येणार नाहीये. फेक झाले, परंतु संतोष फेक करण्यापासून थोडासा दूर राहिला. या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव आणि धाव संख्या 11 लागली आहे.
चला शेवटचा अंतिम बॉल संतोष टाकायचा आहे. जे दोन बॅटर खेळण्याकरता सज्ज झालेत. विशाल दिनकर नो स्ट्राईकला आहेत. स्ट्राईक स्टांजवर आहे सनी. या आपल्याला पंचांकडे दाद मागितली जाईल का, परंतु डॉट बॉल. षटक संपेल 2. मिनिटं फक्त आम्हाला टाइम दे. इथं स्टेजवर लगेच ज्याचा अलाउन्स करा तेवढी नावं फक्त बोलायचे. 5 मिनिटांत ती माणसं जातील ना लगेच घेतील. आम्ही लाईनवर उभं टाइम नाही कोणाला. चला लवकरात लवकर षटक क्रमांक 3 अरुण पष्टे स्वतःहून येत आहेत. आपण बघू शकता शेवटचं हाणामारीचं षटक आहे जिथे 2 षटकांचा खेळ झालाय. जिथे विशाल दिनकरला चांगली फटकेबाजी दाखवावी लागणार. मोठे फटके खेळावे खूप गरजेचे आहेत. 11 धावा फलकावरती आहेत. 11. पंच आमच्या दिशेला वळतील आणि निश्चित रूपानं कलावतील. नो बॉल. पिचच्या बाहेर टाकला गेलाय. कुठेतरी लाईन वर बॉल पडलाय आणि मग पंचांना लगेच हेरलाय. अरुण पष्टे यांच्याकडनं खूप मोठी चुकी झाली आहे. फ्रीटचा बॉल. विशाल दिनकरला ती संधी आहे. विशाल दिनकरने जर कदाचित मोठा फटका मारला ना तर मग पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. 12 धावा फलकावरती आहे. फ्रीटचा बॉल. या आपल्याला चेंडू खोलवर. आता विशाल दिनकर बघायला गेलं त्यांना तर थोडासा थंडावला. या पूर्वीच्या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी दाखवत होता. ते फटके आता कुठेतरी येताना पाहायला मिळत नाहीयेत. चला काही असू द्या मित्रांनो. थोडी पण सन्मानित कोण करणार आहेत त्यांना समोर त्यांचं पण नाव द्या कारण जे मान्यवर असते ना. चला सुरुवात होती पुन्हा एकदा. फ्रेडचा बॉल आपण गमाला. अरुण पष्टेनं न डगमगता त्या चेंडूला हाताळणी केले. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल. पंच आमच्या दिशेला वळतील. व्हाईट बॉल टाकला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 13. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. तिथे अरुण पष्टेच्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. यावेळेला फटका चांगला आहे. विशाल दिनकर यांच्या बॅट मधला हात तडाखा. आता खूप वेळ नंतर हा 6 धावा आल्यात. षटकार. तर षटकार इथं विशाल दिनकर यांच्या माध्यमातून अशा प्रकारची मोठी फटकेबाजी केली तर निश्चित रूपाने आपला संघ एका चांगल्या झोन मध्ये जाऊन पोहोचेल. जी धावसंख्या आपल्याला हवी होती ना ती धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकाल. परंतु आता इथून पुन्हा एकदा कमबॅक आणि चेंडू न उसळी न घेता पसंती केले विकेट किपरनं. त्यानं त्यांचं काम केलंय आणि मग डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती पोहोचेल 18. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा फटका हवेत आहे विशाल दिनकर यांच्या माध्यमातून. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला. पंचांचे 2 हात आकाशाकडे. 6 षटकार. चला विशाल दिनकरच्या बॅट मधनं आलेला हा तिसरा तडाखा. जवळ जवळ 4 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकलेत. षटकार हॅट्रिक करता पुन्हा एकदा विशाल दिनकर षटकार हॅट्रिक ठोकेल का पाहावं लागणार आहे. द व्हाईट बॉल येतोय.
आणि एक अतिरिक्त धाव येते. दिनेश शेळके साहेब मुसारने घोडविंदेपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय मान सन्मानानं आपण मंचावरती बसायचं आहे. पुन्हा एकदा हल्ला चढवला जातोय विशाल दिनकर यांच्या माध्यमातून. फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक, तो देखील जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. आलाय षटकार 6. चला 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 संघांना मी या ठिकाणी कर्णधारांना बोलवतोय टॉस करण्याकरिता. दादू काणू स्पोर्ट्स संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये राजेश सातवे आणि टीम. लवकरात लवकर यायचं टॉस करण्याकरिता. धावत संख्या 38 आहे. विजयाकरिता 39 धावांची गरज. आणि अक्षय भोईर आपल्याला विनंती करतो आपण संपर्क साधायचा आहे. अक्षय भोईर चला आपण या ठिकाणी हे काय लिहिलं समजत पण नाही, कसं काय करू मला समजत पण नाही ते. हे वरचं काय, वरचं ते पण एक आणि खालचं पण एक आहे. चला टॉस करूया आपण पुढच्या मॅचचा. या ठिकाणी विनंती करतोय आपण या सामन्याचा टॉस करूयात. विनंती करतोय दिनेश शेळके सर गोडविंदेपाडा या ठिकाणी आपण उपस्थित झालायत. आपल्याला विनंती करतोय आपण मान्यवरांच्या माध्यमातून आपण टॉस करूया. चला एका साईडला असतील दादू काणू स्पोर्ट्स संघ आणि शिवांश इलेव्हन संघ. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. 3 षटकांचा सामना. चला पहिले इनिंग समाप्त झाली आहे. 38 धावा फलकावरती लागले, ज्यामध्ये विशाल दिनकरनं घणागती फलंदाजी करत काय फटकेबाजी केल्या. टॉस केला जातो मान्यवरांच्या माध्यमातून. चला काही करा, स्पीडअप करा पंच. फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. 38 धावा फलकावरती आहेत. 39 धावांची गरज आहे. 18 बॉल 39 धावा. थोडं साईडला आहे, थोडं साईडला आहे. सामना चालू होतोय. आम्हाला स्कोरिंग रायटिंग करता थोडासा अडथळा येतोय. आपण थोडी टीम साईडला यायची आहे. पहिला बॉल त्या ठिकाणी टोटवलाय, परंतु जास्त काही धावा येणार नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. खातं ओपन झालंय. जिथे 2 षटकामध्ये धावत संख्या टीम 11 धावांवरती. त्यानंतर मग विशाल दिनकरनं चांगली फलंदाजी करत असताना 38 धावांचं लक्ष आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय. 38 धाव फलकावरती आहेत. अरुण पष्टे जिथे शेवटचं षटक. तब्बल 3 षटकार टोकलेत. 4 षटकार आले. 4 अरुण पष्टे यांच्या शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार. एका षटकामध्ये पूर्णपणे रंगरूप बदलवून टाकलंय. चला चेंडू द्या, चेंडू द्या. चला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया सामन्यामधून. बॉल द्यायचे आहेत. बॉल संपलेत. लवकरात लवकर बॉल आणा. चला सुरुवात करूया पुन्हा एकदा आपण. मॅच बॉल आलाय. प्रेक्षक राजा तुम्हाला विनंती तेवढी असेल की बॉल आला असेल तर आपण लवकर पाठवून द्यायचं आहे. चला पहिल्या बॉलवर डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. खातं ओपन होत आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऋषीच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता. डॉट बॉल.
संजय पाटील महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपल्याला मंचावरती येण्याची. प्लीज सर, वेलकम. आपलं या ठिकाणी या मुसळणे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला डॉट बॉल, एक धाव. चला बॉल द्या, बॉल द्या. परीक्षक राजा बॉल पाठवा. चला, दर्जेदार सध्या तर खेळ चालू आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव गेली आहे. यावेळेला पुन्हा हवाई हल्ला चढवला जात आहे. ऋषीच्या बॅटमधनं बॉल चाललाय निघून. षटकार 6. चला, चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. षटकार येतोय. 39 धावांचं लक्ष असताना महेश पाटील यांच्याकडनं षटकाराकरिता 100 रुपयाचं बक्षीस. महेश पाटील आणि षटकार हॅट्रिक करिता त्यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. षटकार हॅट्रिक ठोका आणि 500 रुपयाचं बक्षीस जे खात्यामध्ये घ्या. पुन्हा एकदा बिरकवण्याचा मनसुबा यावेळेला अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. चांगला बॉल. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. साईनाथ पष्टे यांच्याकडचा जल्लोष बघा, काय जल्लोष करतायत. सातत्यानं जल्लोष आणि अपील चांगली असली पाहिजे. कुठेतरी गोलंदाज पंच म्हणा, पंचांवर थोडासा प्रेशर दिला पाहिजे. कारण एक वृत्ती असते क्रिकेटमध्ये की चांगलं अपील करणं खूप महत्वाचं असतं. ज्यानं प्रेशर जो असतो कदाचित बॅटरवर येतो असतो आणि मग कुठेतरी खचून गेलेला असतात. परंतु यावेळेला पुढचा बॉल बघावा लागणार आहे. पहिला बॉल, शेवटचा बॉल असेल. यावेळेला चुकीचा चेंडू टाकला जाईल. पंच निश्चितच आमच्या साईडला वळतील आणि वाईट बॉल. एक धाव ती कन्वर्ट केली जाईल खात्यामध्ये. टीम एसपी किंग सध्या तर बॅटिंग करते, चांगली बॅटिंग करते. धावा संख्या बघायला गेलं तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेग साईडचा मारा केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. पुन्हा एकदा ऋषीला थोडस निराश व्हावं लागेल कारण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची बाउंड्री लाईन नाही आहे. एक धाव, षटक संपेल. धावा संख्या फलकावरती आहेत एसपी किंगच्या 10. आता तुम्हाला 14.50 ची गती या ठिकाणी गाठावी लागणार आहे. 14.5 ज्या सरासरीने धावसंख्या तुम्हाला मिळवावी लागणार आहे तेव्हा कुठेतरी जाऊन आपला संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकेल. जिथून सामना साईनाथ पष्टे बाद झाले ना, तिथून कुठेतरी या सामन्याला पूर्णपणे विशाल दिनकरनं सांभाळलाय. चला, गोलंदाजी मार्कवर विशाल दिनकर. चला फास्ट बॉल पाठवा. चला, मॅच बॉल पाठवायचा आहे लवकरात लवकर. प्रेक्षक राजा बॉल पाठवून द्या. शॉर्ट पिच बॉल होता, त्यावर अटॅक करत असताना थोडा स्क्वेअर लेग साईडला जास्त चेंडूला दिशा दाखवली. एक धावेवर समाधान. मात्र विशाल दिनकर आहे. विशाल दिनकर चांगल्या अप्रतिम पद्धतीने चेंडूला हाताळणी करतोय. चुकीचे जर कदाचित चेंडू हाताळले ना तर मग त्यावर फटका. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू झेल होतोय की काय पाहावं लागणार आहे. झेल सोडला जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मनसुबा चांगला रचला जाईल. तिसरी धाव होईल का पूर्ण पाहावं लागणार आहे. साईनाथ पष्टे कव्हर साईडला उभे आहेत. साईनाथ पष्टे आपण त्या ठिकाणी येत आहेत परंतु मेहनत खूप जास्त घेत आहेत. आपल्या हाताला दुखापत आहे. एखाद्या चांगल्या खेळाडूला कव्हर करण्याकरिता बोलवायचं आहे. 3 धावा पूर्ण होतील आणि 3 धावांच्या बढतीनंतर धाव फलक आहे 14. चेंडू 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चला सुरुवात करूया. पुन्हा एकदा आपण जातोय. यावेळेला चेंडू ओसळी घेतली आहे. लेग स्टंप कव्हर करत असताना चेंडू निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल.
चला पंच तटस्थ आहेत त्या ठिकाणी बघू शकाल आणि प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावेळेला स्क्वेअर लेग साईडला चेंडू टाकला गेलाय. पंच आमच्या साईडला वळतील. व्हाईट बॉल. एक धाव जी मिळते एका धावेने धाव पलक पुन्हा एकदा पुढे जात आहे म्हणजे कुठेतरी साथ चांगली येते. एक एक धावेनं धाव पलक पुढे सरकलं. आपल्या खांद्यावरचा प्रेशर कमी करण्याचा मनसुबा तो आखतोय. पुढचा बॉल. यावेळेला फटका चांगला आहे परंतु चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळेला बघू शकाल फिल्डिंग होते. चेंडू थांबलाय. दुसरी धावेचा प्रयत्न तो होतोय सक्सेसफुल. साईनाथ पष्टे पुन्हा एकदा विकेट कव्हर साईडला येतोय. या 2 धावांच्या बढतीनंतर धाव फलक पोहोचलाय. धावसंख्या SP किंगची 17-17. यावेळेला पुन्हा चांगला स्ट्रोक आहे त्या ठिकाणी चुकी होणार नाही. आता ऋषीला बाद व्हावं लागतंय. खेळाडू बाद. चला 2026चा महासंग्राम आपण बघतो. मुसारने प्रीमियर लीग मध्ये मुसारने गावामध्ये कोणता संघ ज्या फायनलची ट्रॉफी उचलेल पाहावा लागणार आहे. खूप साऱ्या टुर्नामेंट होत आहेत परंतु या ठिकाणी बघाल चांगला खेळ सातत्यानं घडवला जातोय. आपण पाहतात या मुसारने प्रीमियर लीग 2026 साठी ज्याने आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल दिलेली आहे ते श्री सुजित सुरेश पाटील हे उपस्थिती होत आहे. त्यांना कृपया विनंती करतोय की आपण मंचावर येऊन बसायचं आहे. तसेच मी विनंती करतोय आजूबाजूला कोणी गावकरी सुनील शेळके, प्रभाकर शेळके, अनंता सातवी, संजय पाटील, मुकेश शेळके, तदनंतर अजून कोणी आजूबाजूला असतील त्यांना विनंती करतो कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. धावसंख्या होती ती फलकावर 19 धावा होत आहेत. 6 चेंडू 20 धावा. सहा चेंडू 20 धावांची गरज. आपण पाहतात चालू असलेला सामना SP किंग वर्सेस तनिष 11 यामधला जो सामना विजयी होईल तो सरळ फायनल खेळेल. 6 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला संतोष ज्यानं या प्रीमियर लीग मध्ये सर्व मॅचेस लीग मॅच मध्ये सुंदर अशी फलंदाजी केली तो संतोष. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. रोशन एक नौखा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय संतोषसाठी. पहिला चेंडू मात्र सरळ जातोय डिक्लेअर झोन कडे. 1+1 एकूण 2 धावा मिळत आहेत. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावांची गरज असेल सामना विजयासाठी. रोशन मात्र आपला साईड मात्र चेंज करतोय संतोषसाठी. पहिला चेंडू. चला मुसारने वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू यायचं आहे. आमच्या साईडला डगआउटच्या साईडला उभे राहायचं आहे लवकरात लवकर. मुसारने वॉरियर्स संघाचे सर्व खेळाडू. मी विनंती करतोय नित्यानंद मंडप डेकोरेटरचे मालक नागेश शेळके तसेच प्रमोद लाटे, रवींद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर सुरुवात बघूयात. शेवटचं षटक जिथे 20 धावांचं लक्ष असताना मग थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ. चला सुरुवात करण्याकरता पुन्हा एकदा आपण नव्याने बघू शकाल. गोलंदाजी मार्केवर आहे रोशन. जिथे 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत तर झालाय परंतु येणाऱ्या काही चेंडूंचा जिथे खेळ अजून बाकी आहे. सामना संपला नाहीये.
आता मात्र उर्वरित 4 चेंडू 17 धावा, 3 भीमटोळे मारावे लागतील. बघूया सागर. अतिरिक्त चेंडू, 4 चेंडू 16 धावा. सागर बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. ज्यानं पूर्ण लीग फॉर्मॅट मध्ये फक्त एकच षटकार मारलाय तोच सागर स्ट्राईक एंडला असेल. कुठल्याही प्रकारची फलंदाजी सागर पाटील जर हा सामना जिंकवला तर महेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये, हेमंत पष्टे यांच्याकडनं 500 रुपये. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावा. किरण शेळके जे मुसार्णे वॉरियर्सचे संघ मालक आहेत, सर्व आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. मुसार्णे वॉरियर्सचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमच्या डीजेच्या साईडला येऊन उभं राहायचं आहे लवकरात लवकर. दोन चेंडू 16 धावा. तनिष 11 सामन्यामध्ये कुरघोडी करतोय. फायनलच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज होते कारण 2 चेंडू आणि 16 धावा. राजेंद्र लाटे यांना विनंती करतोय, आमचे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफी दाते स्वप्नील गणपत शेळके यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी, 1 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे तनिष 11 संघ फायनल मध्ये पोहोचण्याच्या फक्त काही विनंती करतोय मुसार्णे वॉरियर टीम, आपण सर्व खेळाडू एका रांगेमध्ये उभं राहायचं आहे. या ठिकाणी आपल्या प्रत्येक खेळाडूला सन्मानित केलं जाणार आहे. सोहेलाला विनंती करतोय आपण मंचावर येऊन बसायचं आहे. चला सर्व खेळाडू मुसार्णे वॉरियर संघ एका साईडला उभे राहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या खेळाडूंचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. यापुढील सामना दादू कनू स्पोर्ट्स. चला लवकर येते, आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. बी फास्ट.